बघताय तुम्ही झाडं 25 दिवसाची झाडं आहेत हे. तर कशा प्रकारे झाडं आहेत, थोडी मोठी झालेली आहेत पण चालेल. जरा जास्त वाढ झालेली आहे ह्याला, कारण हे रान थोडंसं खराब होतं आणि टेम्परेचर जास्त होतं. त्यामुळे याला मी स्टार्टिंगला यांना सांगितलं होतं 19-19 सोडा. त्या 19-19 झाडांची जरा जास्त वाढ झाली. तर 19-19 का सोडायला लावलं होतं, कारण झाडं चिटकत नव्हते आणि झाडं जळून चालले होते. स्टार्टिंगला भरपूर प्रमाणात तुटाळ होऊ लागलं होतं. त्याच्यामुळे 19-19 सोडल्यानंतर जर झाडं चांगली चिटकली एकदा की नंतर आपण वाढ स्टॉप करू शकतो कशा पद्धतीने पण. तर मित्रांनो हे बघू शकताय, अशा प्रकारे सेटिंग व्हायला लागले. थोडीशी कळी लागली पण झाडाची वाढ जरा जास्त आहे. तर याला स्टॉप करायसाठी आपण काय करणार आहे ते मी तुम्हाला नक्कीच. तर मित्रांनो या प्लॉटला आपण स्टॉप करण्यासाठी 032-34 आणि टिल्टचा स्प्रे घेणार आहोत आणि खालून पांढरं पोटॅश सोडणार आहोत. पांढऱ्या पोटॅशचं प्रमाण किती घ्यायचं आहे, एकराला तुम्ही 1 किलोच्या आसपास घेऊ शकता. हे थोडंसं रान कमी आहे त्यामुळे याला मी अर्धा किलो पांढरं पोटॅश आणि 032-34 आणि टिल्टचा एक स्प्रे 2 ग्रॅमने देणार आहे. तर त्या स्प्रे नंतर हे प्लॉट पूर्णपणे स्टॉप होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर वबुल ॲग्रोचं 6 जे 2 लिटर देणार आहे मी, एकराला 5 लिटरचं प्रमाण आहे. इथं मी 2 लिटर देणार आहे. ते 2 लिटर दिल्यानंतर झाडांमध्ये जे कळी आहे ते ड्रॉपिंग होणार नाही आणि कळी चांगल्या पद्धतीनं बेस्ट राहील आणि पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायला लावणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे शेड्यूल आहे. हे शेड्यूल केल्यानंतर झाडं वाढणार पण नाहीत, कळी पण ड्रॉप होणार नाही आणि फुलाचा लवकर फळ होईल आणि उत्पन्न लवकर चांगल्या पद्धतीने मिळेल. तर हे शेड्यूल नक्की फॉलो करा.